हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हो, हल्ली कोर्टाला पण कळलेलं आहे 498A चा गैरवापर होतो, मिसयूज होते. हे एक दबाव यंत्र म्हणून म्हणा, दबावतंत्र म्हणून वैवाहिक खटल्यांचा हे वापरलं जाते. सगळं खोटं असते. म्हणून हे मुंबई हायकोर्टाला सुद्धा कळलेलं असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 498A IPC खटला रद्द केला. हे बघा, न्यायमूर्ती प्रवीण पाटील ह्यांचं म्हणणं आहे, हे वैवाहिक वादांमध्ये ह्याचा गैरवापर होतो. एक वर्धेची केस होती त्यांच्या समोर आणि त्याच्या अनुषंगाने ते वर्धा पोलिसांनी दाखल केलेला FIR सुद्धा रद्द केला. का म्हणजे सूडबुद्धीनं हे सगळं केलं जाते. अहो, कुटुंबातील फक्त नवरा सासू सासरेच नव्हे, लांब कुठे राहणारे नणदेला, तिचे मुलाबाळांना, 8 महिने आणि 6 महिन्याचे मुलावर सुद्धा हा कायदे त्यांच्यावर सुद्धा आरोप केले जातात. म्हणजे किती सूड बुद्धी असावी म्हणावं. त्यामुळे हायकोर्टानं, त्या नागपूर खंडपीठानं आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील सरांचे खंडपीठानं हे 498A रद्द केला. आतापर्यंत काय झालं होतं, हे 498 एक अस्त्र म्हणून मुली वापरायला लागलेल्या होत्या. मुली आणि मुलींचे आई वडील पण. काही कारण नसताना आपण म्हटल्यासारखं नवरा ऐकला नाही की लगेच त्याच्यावर 498A चा कायदा वापरायचा. म्हणजे माझा छळ होतो, मला त्रास देतात, अमुक करतात, वाटेल तर ते घालायचं. हिंसाचार होतो, कुठेही प्रूफ नाही, काही नाही. त्यामुळे हे सगळेच आता सगळ्यांना माहीत होतं पूर्वी, पण आता कोर्टानं पण जरा स्ट्रॉंग स्टेप्स घेऊन, का म्हणजे ह्याचे दुष्परिणाम खूप होतात. कितीतरी वर्ष केस लढली जाते, तोपर्यंत ह्या लोकांना आरोपीचे नजरेनं लोक बघतात आणि 5 वर्षानंतर ते काही हे नाही म्हणून त्यांचं सुटका पण होते, दोषमुक्त होतात. पण जे काळात ते भोगलं आणि लोकांचं त्यांच्याकडे बघण्याचं काय म्हणेन मी, दृष्टिकोन म्हणा, हे सगळ्यांना समाजावर अतिशय वाईट परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं. आणि हे खरं पण आहे. आपण पण बघतो की नवरा बायकोचं पटलं नाही की लगेच सगळ्यांवर FIR. मग सासू सासरे, नणंद आणि कोण काका काकू, कोण जे काही नातेवाईक आहेत, त्याचं ज्यांचं काही संबंध नाहीये, त्या लोकांवर सुद्धा हे हत्यार म्हणून वापरलं जायचं. आणि ह्याच्यामुळे कितीतरी घरं उद्ध्वस्त व्हायची. ह्यांचा तर संसार उद्ध्वस्त झालाच. नणंद लोकाचे घरी दिलेली, तिला पण तिचे सासू सासरे म्हणणार ना, तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे अमुक झाला, तुझे भावजे अमुक केला वगैरे.
त्यामुळे तिचे घरांवर सुद्धा, त्यांचे संसारावर सुद्धा हे सगळेचे परिणाम व्हायला लागले. आणि एट द एंड ऑफ द डे काय होते, असे सगळे तुम्ही खोटे आरोप केले तर कोणी तुम्हाला परत नांदवणार का हो? कोणी नांदवून येणार नाहीये. तुमचा संसार तर तुटतोच. फक्त समाजात, आणि अजूनही काय झालंय आपले समाजात, असं कोर्ट केस म्हणा, पोलीस वगैरे म्हटलं की एक वेगळ्या टाईपची भावना आहे. ते काही चूक केलेली नसली तरी, असे आरोप केले जातात. त्यामुळे कोर्टाला कळलं आणि माननीय न्यायमूर्ती पाटील सरांनी, प्रवीण पाटील सरांनी हे 498A IPC, इंडियन पिनल कोड म्हणतो त्याला, खटला रद्द केला. काय हल्ली लोक पण म्हणायला लागली होती सगळे कायदे एका बाजूनं आहेत, सगळे मुलींचे बाजूनं आहे, असं जनरली पण लोकांनी बोलताना आपण ऐकलेलं आहे. नो डाऊट इन द बिगिनिंग कुठे त्रास होत असेल तसं त्रास होऊ नये, अशा वेळी आपले पोलीस डिपार्टमेंट असेल, कोर्ट असेल, सगळं आहे. पण हल्ली ह्याचा एक मी म्हटलं ना अस्त्र म्हणून सासरचे लोकांना वाकवण्यासाठी, मी म्हटल्यासारखं व्हायला पाहिजे, मी सांगितल्यासारखं वागायला पाहिजे सगळ्यांनी म्हणून ह्याचा त्यांना घाबरवण्यासाठी ह्याचा वापर झाला. तुम्हाला कसं पोलीस स्टेशन दाखवते बघा, अमुक बघा, तमुक बघा, पोरींचं पण लगेच तू आई वडील म्हणायचे पोरींना, जरा हे झालं की जा तू पोलीस स्टेशनमध्ये जा आणि FIR नोंदव. अहो पुढे काय होतंय त्याचा विचार केलाय का? मूर्ख मुली गेल्या तिथे, ते FIR नोंदवलं आणि कायमचं त्यांचं घर तुटलं. मग कोणी नाहीये, आई वडील असतात तोपर्यंत आई वडील बघतात, पण आई वडिलांनंतर एक ते हे मोलकरणीसारखं, भाऊ भावजेंचं सगळं मोलकरणीसारखं वागत बसायचं. आणि कित्येक वेळेला असं पण आपण बघितलंय, पैसे वगैरे अल्युमिनियम म्हणून घेतात, ते पैसेचा वापर कोण करते? मुलीच्या हातात काहीच मिळत नाहीये. आई वडील, काका काकू आणि कोण भाऊ वगैरे हे सगळे ते पैशाचा वापर केला जातो. आणि ह्या पोरींचे हातात काहीही नाही. त्यामुळे मला मुलींना बोलायचं आहे, मुलींनो तुम्ही जरा शहाणे व्हा. हे बघा, आपल्याला त्या घरात जाऊन राहायचं आहे, आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे, ते खोटं करू नका ना. खरोखर त्रास होत असला तर बोला, तुम्ही हे करा, तुमच्या बाजूनं आहे मी. पण फक्त त्या लोकांना भीती घालण्यासाठी, मी म्हणते तसं प्रत्येकानं ऐकायला पाहिजे म्हणून खोटे आरोप का करता? अहो सासरची माणसं सुद्धा खूप प्रेमळ आहेत, खूप चांगली आहेत. तसं असताना असं करणं किती चुकीचं आहे. आणि आता ह्याच्या पुढे कुठल्याही मुलीला असे खोटे आरोप करता येणार नाहीत. खरोखर असला तुम्ही पुरावे द्या, पुरावे सकट हे करा. त्याच्याशिवाय काही नसताना उगीच खोटं कशाला? तुम्हाला तिथे राहायचं नाही, तुम्हाला कोणाबरोबर जायचं आहे, किंवा तुम्हाला आणि काही करायचं आहे, किंवा त्या लोकांना घाबरवण्यासाठी, किंवा त्यांच्याकडनं पैसे काढण्यासाठी नाही. असलं मुळी करू नका. तुम्ही खरोखर त्रासात आहात, आम्ही सगळे तुमच्या बाजूनं आहोत,
पण खोटेपणा करत असाल तर कोणी तुमचे बाजूला राहणार नाही. हे आपण बघितलंय आपल्या आजूबाजूला. म्हणून 498A मुंबईचे नागपूर खंडपीठाने रद्द केलेला आहे. आपल्याला काय बोलायचं आहे ह्याविषयी प्लीज कॉमेंटमध्ये कळवा. हॅव ए गुड डे.